ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्य शासनाच्या आदेशाची हातकणंगलेत होळी। महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचा भाग म्हणून हातकणंगले तहसील कार्यालयासमोर संबंधित अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी मराठीचा अभिमान जपा, हिंदी सक्तीचा निषेध असो, मराठी शाळा, मराठी भाषा आमचा अभिमान अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। या प्रसंगी जिल्हा प्रमुख संजय चौगुले म्हणाले की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती केंद्र सरकारची एक संवाद भाषा आहे। महाराष्ट्राच्या मातीचा गंध असलेली मराठी हीच आपल्या ओळखीची भाषा आहे। राज्य शासनाने पारित केलेला हिंदी सक्तीचा अध्यादेश हा मराठी भाषेच्या अस्मितेवर घाला आहे। जर लवकरच हा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार आणखीन तीव्र स्वरूपात जिल्हाभर आंदोलन उभं केलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला। या आंदोलनात पन्हाळा तालुका प्रमुख बाबा पाटील, शाहूवाडी तालुका प्रमुख दत्ता पवार, युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदूम, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सुवर्णा धनवडे, उपतालुका संघटिका मालती खोपडे, हातकणंगले उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे, विनोद पाटील, आप्पा, संदीप दबडे, विजय भोसले, प्रकाश पाटील, सागर चोपडे, अमोल देशपांडे, संभाजी हांडे, सुहास सपाटे, महेश कोरवी, शामराव पाटील, नाना दबडे, जालिंदर जाधव, सुहास सपाटे, संजय लोहार, कृष्णा दिंडे, हेमंत पाटील, सुमित पाटील, संदीप शिनगारे, धनाजी पाटील, ओमकार पाटील, अर्जुन जाधव, विकी लोखंडे, अनिकेत पांडव, अरुण घाटगे, संतोष पाटील, मोहन पवार, रजनीकांत माने, अनिल रोटे, प्रकाश माळी, सचिन चौगुले, अनंत जाधव, रवींद्र पाटील, मंदार गडकरी, महेश माटके, यशवंत चव्हाण यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांजे, हातकणंगले।